नमस्कार. सर्वप्रथम तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आज मराठी नववर्ष दिन आहे, त्यामुळं असं ठरवलं की हा व्हिडिओ मराठीमध्ये बनवायचा. गुढीपाडवा म्हटले की पुरणपोळी ही आलीच आणि त्याचीच तयारी आमच्या घरी सकाळी 9 वाजल्यापासून सुरू होती. जरी पुरणपोळी खायला चांगली आणि सोपी असली तरी पुरणपोळी बनवणं ही काही खायची गोष्ट नव्हे. फक्त पुरणपोळी बनवण्यासाठी आम्हाला 2 ते 2.5 तास लागले. आता पुरणपोळी कशी बनवायची हे काय महाराष्ट्रातल्या लोकांना सांगण्याची गरज नाहीये, कारण महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या घरी पुरणपोळी बनते आणि ती उत्तमच बनते. पुरणपोळी ही तेलावरची आणि पिठावरची अशा दोन्ही प्रकारात बनवता येते. आम्ही शक्यतो तेलावरचीच बनवतो. तेलावरची किंवा पिठावरची या दोन्हीमधला काय नेमका फरक आहे तो माझ्या अजून बघण्यात आलेला नाहीये. जर तुम्हाला माहीत असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा. पुरणपोळी बरोबर एक आमटी हमखास केली जाते, जिला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नाव आहेत. काही जण त्या आमटीला पोळीची आमटी म्हणतात, काही जण कटाची आमटी म्हणतात, तर मराठवाड्यामध्ये त्याला येळवणीची आमटी म्हटलं जातं. 9 वाजल्यापासून 12 वाजले होते आणि आम्ही फक्त पुरणपोळी आणि पोळीची आमटीच बनवली होती. आपले पारंपरिक मराठी पदार्थ बनवायला जरा अवघड असतात आणि त्यांना बनवायला वेळ पण लागतो. पण सणासुदीला मराठी माणूस अति उत्साही असतो आणि त्यातले आम्ही पण आहोत. म्हणजे बघा ना, पुरणपोळी, पोळीची आमटी, बटाट्याची भाजी, तूप भात, सांडगे पापड, कांद्याची भजी एवढे सगळे पदार्थ बनवलेत आज. असं म्हणतात ना की तुम्ही परिश्रम करा, त्याचं फळ तुम्हाला नक्की चांगलं भेटेल. या परिश्रमाचं फळ अतिशय चविष्ट होतं. चला तुम्हाला या परिश्रमाचे काही सिनेमॅटिक शॉट्स दाखवतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म.